नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण नंबर 3 पूर्णांक संख्या। या पूर्णांक संख्येचे मी एकूण 6 भाग बनवलेले आहे। तर त्यापैकी आपल्याला बघायचा आहे भाग नंबर 3 आणि या भाग नंबर 3 मध्ये आपल्याला बघायचा आहे सराव संच नंबर 5। तर या सराव संच नंबर 5 मध्ये काय आहे, तर या सराव संच नंबर 5 मध्ये आहे पूर्णांक संख्येची बेरीज। चला तर या व्हिडिओमध्ये आपण पाहू पूर्णांक संख्येची बेरीज कशी करायची आणि हा सराव संच नंबर 5 आपल्याला कसा सोडवायचा आहे। या सराव संच नंबर 5 मध्ये आपल्याला एकूण 2 प्रश्न दिलेले आहेत। या दोन्ही प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे। प्रश्न क्रमांक 1 मध्ये पण बेरीज सांगितलेली आहे आणि प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला काय केलेला आहे, तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्याच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे। चला तर आपण प्रश्न क्रमांक जो 1 आहे तर तो सोडवायला सुरुवात करू। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 सोडवण्याच्या अगोदर महत्त्वाचं आहे पूर्णांक संख्येची बेरीज असून द्या किंवा पूर्णांक संख्येची वजाबाकी। पूर्णांक संख्या जर कशाला म्हणतात की ज्या संख्येला धन चिन्ह असतं, ज्या संख्येला ऋण चिन्ह असतं, म्हणजे धन संख्या आणि ऋण संख्या या संख्यांना कोणत्या म्हणतात, पूर्णांक संख्या म्हणतात। म्हणजे आपल्याला चिन्ह येणार तर या ठिकाणी 2 प्रकारचे चिन्ह येतात, एक येतं धन, एक येतं ऋण। म्हणजे आता जर पूर्णांक संख्या दिल्या तर काही संख्यांना चिन्ह असेल धन, काही संख्यांना चिन्ह असेल ऋण। मग आता नेमकं त्यांची बेरीज करायची की वजाबाकी करायची, यासाठी 3 नियम आहेत। हे 3 नियम मी काय केलेले आहेत, चिन्हांच्या साहाय्याने दाखवलेले आहेत। केव्हा केव्हा काय होतं, दोन्ही संख्येचं चिन्ह धन असतं, केव्हा दोन्हीही संख्येचं चिन्ह ऋण असतं। कधी असं होतं की एका संख्येचं चिन्ह धन असतं, एका संख्येचं चिन्ह ऋण असतं। मग त्यावेळेस नेमकं काय करायचं, बेरीज करायची की वजाबाकी करायची। चला तर मी तुम्हाला काय करतो, हे सर्व नियम मी उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करतो। आता या ठिकाणी 1 नंबरचं उदाहरण आहे 8 अधिक 6। या 8ला चिन्ह दाखवलेलं नाही। ज्या संख्येला चिन्ह दाखवलेलं नसतं तर त्या संख्येचं चिन्ह असतं धन, धन 8, धन 6। 8चं चिन्ह धन, 6चं चिन्ह धन। मग कोणता नियम वापरावा लागेल, 1 नंबरच्याचा। दोन्ही संख्येचं चिन्ह जर धन असेल तर काय करायचं, बेरीज करावी। बेरीज किती येते, 8ची 6ची, 8 आणि 6 14 व चिन्ह धन द्यावे। मग 14ला चिन्ह कोणतं द्यायचं आपल्याला, धन। म्हणजे 8 अधिक 6 बरोबर 14। मी या ठिकाणी 14ला चिन्ह दाखवलेलं नाही। याचा अर्थ काय झाला की 14ला चिन्ह कोणतं आहे, तर 14चं चिन्ह आहे धन। आता आपण बघू उदाहरण नंबर 2। 2 नंबरच्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, 9 अधिक 9 मध्ये मिळवायचं आहे किती, ऋण 3। 9चं चिन्ह धन आणि या 3चं चिन्ह कंसाच्या बाहेर दिलेलं ते नाही, 3च्या पुढे दिलेलं आहे। किती आहे ते, कोणतं आहे, ऋण। म्हणजे 9चं चिन्ह धन, 3चं चिन्ह ऋण। मग कोणता नियम वापरावा लागेल आपल्याला, तर आपल्याला हा 3 नंबरचा नियम वापरावा लागेल। कारण का, 9चं चिन्ह धन आहे आणि 3चं चिन्ह ऋण आहे। मग 3 नंबरचा नियम काय सांगतो आपल्याला की काय करायचं, चिन्हाचा विचार न करता, चिन्ह कोणतं आहे त्याचा विचार न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची। मग 3 मोठा की 9 मोठा, 9, 9तून 3 वजा केला तर बाकी उरते 6। आणि सगळ्यात शेवटी अजून काय सांगितलेलं आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं। मग 6ला मोठी संख्या कोणती, 9, 9चं चिन्ह धन। कोणत्याही संख्येचं चिन्ह त्याच्या मागं लिहिलेलं नसतं तर ते त्याच्या पुढं असतं। मग 9चं चिन्ह कोणतं, धन, म्हणून 6ला चिन्ह येईल धन 6। म्हणून 9 अधिक ऋण 3, 9 मध्ये ऋण 3 मिळवला तर आपली बेरीज आली या दोन्हीची धन 6। त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 5 अधिक ऋण 6। 5 मध्ये किती मिळवायचं आहे, ऋण 6। 5चं चिन्ह धन, 6चं चिन्ह ऋण। एका संख्येचं चिन्ह धन, एका संख्येचं चिन्ह ऋण असेल
तर कोणता नेम वापरायचा? हा 3 नंबरचा. 3 नंबरचा नेम काय सांगतो? चिन्हाचा विचार न करता तुम्ही काय करा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठी संख्या किती? 6. 6 तून 5 वजा केला तर बाकी किती उरते? 1. आणि आपल्याला चिन्ह द्यायचं आहे मोठ्या संख्येचं. मग मोठी संख्या किती? 6. म्हणून आपलं जे उत्तर येईल त्या उत्तराला चिन्ह येईल ऋण 1. 6 तून 5 गेला, बाकी उरली 1. आणि मोठी संख्या आहे 6 म्हणून 6चं चिन्ह दिलं ऋण. आपलं उत्तर आलं ऋण 1. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा. पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे ऋण 7 अधिक धन 2 किंवा ऋण 7 अधिक 2. म्हणजे ऋण 7 मध्ये आपल्याला 2 काय करायचं आहे? मिळवायचं आहे. इथं सरळ आहे की 7चं चिन्ह कोणतं आहे? ऋण. 2चं चिन्ह आहे धन. 1चं चिन्ह ऋण असेल, 1चं चिन्ह धन असेल. तर 3 पैकी नेम वापरायचा कोणता वापरायचा? 3 नंबरचाच नेम. 1चं चिन्ह ऋण असेल, 1चं चिन्ह धन असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 7तून 2 गेला, बाकी उरते 5. आणि 5ला चिन्ह द्यायचं आहे मोठ्या संख्येचं. मोठी संख्या आहे 7 म्हणून आपलं उत्तर येईल ऋण 5. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे ऋण 8 अधिक 0. ऋण 8 मध्ये काय करायचं आहे? 0 मिळवायचं आहे. मग आपल्याला या ठिकाणी हाच नेम, मोठ्या संख्येतून काय करायची? लहान संख्या वजा करायची. 8तून 0 गेला, जर 8तून काही संख्या वजा नाही केली तर बाकी किती उरते? 8 उरते. आणि मोठी संख्या किती आहे? 8. 8चं चिन्ह आहे ऋण म्हणून आपलं उत्तर आलं ऋण 8. त्यानंतर 6 नंबरचं उदाहरण आहे ऋण 5 अधिक ऋण 2. म्हणजे ऋण 5 मध्ये ऋण 2 आपल्याला काय करायचं आहे? मिळवायचं आहे. 5चं चिन्ह आहे ऋण, 2चं चिन्ह आहे ऋण. मग या ठिकाणी आपल्याला नियम कोणता वापरावा लागेल? 2 नंबरचा. 5चं ऋण आहे, 2चं ऋण आहे. मग 2 नंबरचा नेम काय सांगतो? दोन्हीचं चिन्ह जर ऋण असेल तर काय करा? बेरीज करा. 5ची आणि 2ची बेरीज येते 7 आणि त्याला चिन्ह द्यायचं आहे ऋण. म्हणजे आपलं उत्तर येईल ऋण 7. ऋण 5 अधिक ऋण 2 बरोबर ऋण 7. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नंबर 1 समजलाय ना? जर तुम्हाला ही दिलेले उदाहरण समजत असेल तर लाईक करायला काही हरकत नाही. चला तर आपण बघूया प्रश्न क्रमांक 2. या 2 नंबरच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला हेच नियम वापरायचे. हे 3 नियम तुम्हाला या पूर्णांक संख्येचं हे जे प्रकरण आहे ना 3 नंबरचे, सगळ्या ठिकाणी हे 3 नियम आहे. हे 3 नियम तुम्हाला काय करायचे आहे? लक्षात ठेवायचे आहे. 1, 2 आणि 3. चला तर आपण या ठिकाणचं उदाहरण सोडू. आता या ठिकाणी आपल्याला उदाहरण सोडवायचं कसं पहा. आपल्याला काय करायचं आहे? इथं उदाहरण सोडवायचं या बॉक्स मधलं. मग या बॉक्स मध्ये तुमच्या डाव्या हाताला संख्या कोणती आहे? 6 ती घ्यायची आहे. आणि वरती सगळ्यात वरती संख्या दिलेली आहे 8. म्हणजे 6ची आणि 8ची तुम्हाला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. मग त्याची मांडणी कशी करणार? 6 आणि 8 मी इथं घेतला आणि या दोन्हींच्या मध्ये मला चिन्ह द्यायचं आहे. काय करायचं मला? बेरीज. म्हणून या दोन्हींच्या मध्ये चिन्ह देईल मी धन. म्हणजे 6 अधिक 8. आता या ठिकाणी बघा 6चं चिन्ह कोणतं? जर चिन्ह दिलेलं नसेल तर त्याचं चिन्ह असतं धन. 8चं चिन्ह धन. दोन्हीही धन असेल तर काय करायचं? बेरीज करावी आणि त्याला चिन्ह धन द्यायचं. म्हणून आपण या ठिकाणी नियम हा 1 नंबरचा नियम वापरू. आपलं उत्तर आलं धन 14. 6 आणि 8 होतात 14 आणि त्याला चिन्ह दिलं आपण धन. जर तुम्ही धन चिन्ह नाही दिलं 14ला तरी पण चालू शकतं. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे. आपल्याला काय करायचं? याच पद्धतीने इथून 0 घेतला, वरचा 8 घेतला. या दोन्हीच्या मध्ये आपल्याला चिन्ह द्यायचं धन. 0ला इथं चिन्ह कोणतंच नाही. 0ला कोणतं चिन्ह नसतं. 0 संख्या धनही नाही आणि ऋणही नाही. आणि त्याच्यामध्ये किती मिळवायचं आहे? 8 मिळवायचं आहे. 0मध्ये जर तुम्ही 8 मिळवला तर 0 आणि 8 यांची बेरीज येते 8. म्हणजे कोणता? धन 8. तुम्ही धन 8 नाही मांडला, नुसता 8 मांडला तरी पण चालेल.
धन चिन्ह असेल तर ते नाही दिलं तरी चालतं, पण ऋण चिन्ह तुम्हाला द्यावंच लागतं. परत याच पद्धतीने ऋण 4 घेतला, वरून 8 घेतला, दोन्हीच्या मध्ये चिन्ह देणार मी धन. ऋण 4 आणि धन 8. 4चं चिन्ह ऋण आहे, 8चं चिन्ह धन आहे. किती नंबरचा नियम वापरावा लागेल? 3 नंबरचा. 3 नंबरच्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे? एकाचं चिन्ह ऋण असेल, एकाचं धन असेल तर काय करायचं? चिन्हाचा विचार न करता मोठ्या संख्येतून लहान वजा करायची. मोठी कोणती? 4 की 8? मोठी आहे 8. 8तून 4 वजा करायचा तर बाकी उरते 4. आणि हा मोठी संख्या कोणती? धन आहे, म्हणून त्याला आपलं चिन्ह आहे धन 4. याच पद्धतीने हा वरचा बॉक्स आपल्याला सोडवायचा आहे. मी इकडून घेतला ऋण 2, वरून घेतला 4. या दोन्हींची मला करायची आहे बेरीज. ऋण 2 आणि धन 4. दोनाचं चिन्ह आहे ऋण, 4चं चिन्ह आहे धन. एका संख्येचं चिन्ह ऋण असेल, एकाचं धन असेल तर नेम तोच. मोठ्यातून लहान वजा करायची. 4तून 2 गेला, बाकी उरली 2. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 4चं चिन्ह धन, म्हणजे आपलं उत्तर आलं धन 2. त्यानंतर पुढं आहे 6. इकडचा 6 घेतला, वरचा 4 घेतला. 6 अधिक 4 दोन्ही. 6चं चिन्ह आहे धन, 4चं चिन्ह आहे धन. मग नेम नंबर 1. दोन्हींचं चिन्ह धन असेल तर काय करायचं? बेरीज करायची, चिन्ह धन द्यायचं. तर दोन्हींची बेरीज येते 6 आणि 4. दोन्हींची बेरीज केली येते 10 आणि त्याला चिन्ह देऊ आपण धन. चिन्ह नाही दिलं तरी चालेल. त्यानंतर पुढे आहे 0 आणि 4. दोन्हींची बेरीज करायची, म्हणून मध्ये चिन्ह देणार मी धन. 0 मध्ये 4 जर मिळवला तर त्याचं उत्तर येतं 4 किंवा धन 4. याच पद्धतीने आहे. इकडचा घेतला ऋण 4, वरून घेतला 4. या दोन्हींची करायची आहे बेरीज. एक संख्या आहे ऋण, दुसरी संख्या आहे धन. नेम नंबर 3. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. आता या ठिकाणी मोठी कोणती आणि लहान कोणती? आता इथंही 4 आहे आणि इथंही 4 आहे. मग 4तून 4 गेला तर खाली किती उरतात? 0. आणि 0ला कोणतं चिन्ह देत नाही, म्हणून आपलं उत्तर आलं 0. याच पद्धतीने पुढचं पण उदाहरण सोडून दाखवलेलं आहे. हा आहे ऋण 2, वरून घेतला ऋण 3. 2चं चिन्ह ऋण, 3चं चिन्ह ऋण. जर दोन्हीचं चिन्ह ऋण असेल तर आपण हा नेम वापरणार. काय करावं लागते? बेरीज करायची आणि त्याला चिन्ह द्यायचं ऋण. म्हणून ऋण 2 ऋण 3 उत्तर आलं ऋण 5. या ठिकाणी परत तशीच नेम आहे. 6 धन आहे, 3 ऋण आहे. मोठ्यातून लहान वजा केला, 6तून 3 गेला तर खाली उरतो 3. मोठी संख्या 6, 6चं चिन्ह धन, म्हणून उत्तर आलं धन 3. इथं आहे धन. 0ला कोणतं चिन्ह नसतं. 0 मध्ये ऋण 3 मिळवायचा. जर 0 मध्ये ऋण 3 मिळवला, दोन्हीची बेरीज येईल ऋण 3. ऋण 4 आणि ऋण 3. एक संख्या आहे ऋण 4, एक संख्या आहे ऋण 3. जर दोन्ही ऋण असेल तर काय करायचं? बेरीज करायची आणि चिन्ह ऋण द्यायचं. दोन्हीची बेरीज किती येईल? 4ची आणि 3ची 7. आणि चिन्ह कोणतं देणार आपण? ऋण. विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने बाकीची उदाहरणे तुम्ही काय करायचे आहे? स्वतः सोडवायचे आहे. अगोदर स्वतः सोडवा आणि त्यानंतर तुमचे उत्तर आणि मी दिलेले उत्तर बरोबर येतात की नाही याचा अगोदर काय करा? पडताळा घ्या, समजावून घ्या आणि नंतरच फक्त आहे तशीच कॉपी करू नका. विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा सराव संच नक्की समजला असेल. जर हा सराव संच जर तुम्हाला समजला असेल तर लाईक करायला काय हरकत नाही. लाईक पण करा आणि तुमच्या मित्रांना पण काय करा? हा व्हिडिओ शेअर करा.
विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.